नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये, म्हणजेच आपल्या व्लॉगच्या पार्ट 3मध्ये. तर आपली काल म्हणजे व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपली रात्री फ्लाईट मिस झालेली होती कालची. तर पुन्हा त्यांनी आपल्याला आज रात्री 10 वाजता तिथे बोलवलं होतं. तर चला आता एकदाच निघलो होतो घरून जाण्यासाठी. काय माहीत काय होईल, पण चाललं होतं आणि पोहोचूनसुद्धा गेलो 1-2-2.5 तासात. ट्रॅफिक नसल्यामुळं लवकर पोहोचलो आणि नशीब चांगलं होतं की जागा पण शिल्लक होत्या तिथे आणि म्हणजे घेऊन टाकलं त्यांनी आम्हाला. फ्लाईटमध्ये आहे रिकामी जागा म्हटले तर चालतंय. मग लगेच बोर्डिंग वगैरे लवकरात लवकर उरकून घेतली आणि लवकरात लवकर चेकिंग वगैरे करून आम्ही वरती गेलो, म्हणजे विमानतळ एअरपोर्टवर बसण्यासाठी. तर इथे आमची म्हणजे एका लाईनमध्ये सर्वांना म्हणजे आपली चेकिंग करायला म्हणजे उभे केलेलं होतं. विमानात जाण्याच्या अगोदरचा म्हणजे हा व्हिडिओ आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न केलेत, पण काही ठिकाणी म्हणजे मोबाईल अलाउड नसतो व्हिडिओ वगैरे घेणं. आणि तिथे CISFचे वगैरे म्हणजे आर्मीचे खूप माणसं असतात चेकिंग वगैरे करायला. हे म्हणजे काय आहे वस्तू आपल्याकडं पाहायला यामुळं, आणि मोबाईल पण काही ठिकाणी अलाउड नाही करत ते. यामुळं होईल तितके शक्य व्हिडिओ म्हणजे बनवले आहेत मी. इथेच आता आमची सुद्धा चेकिंग होणार होती. सगळ्यांची एका पाठोपाठ चेकिंग चालू होती. प्रत्येकाचे तिकीट्स किती व्यक्ती आहेत त्यानुसार ते चेक करत होते. त्याचबरोबर म्हणजे खाली आपलं मोठे जे लगेज बॅगा असतात त्या खालीच गेल्या होत्या, म्हणजे त्यांनी घेऊन टाकलेल्या होत्या तिकडं. पण इथे ज्या आपल्याकडं असतं म्हणजे पाठीला अडकवलेले सॅक, तशा 2 होत्या माझ्याकडे एक आणि फौजींकडे एक होती. तर ती त्यांना चेक करायची असती. तर इथे चेक केली त्यांनी आम्हाला आणि लगेच आम्ही आतमध्ये आलोत. आणि इथे या एअर होस्टेस म्हणजे वेलकम करायला थांबलेल्या असतात प्रत्येकाचं, हे तर माहीतच असतं सगळ्यांना. तर आरुणीसुद्धा म्हणजे तिच्यासोबत गेल्याबरोबर एका छान गप्पा केल्या. आणि एक एअर होस्टेस म्हणजे इतकी छान होती की ती खूप आरुसंग येता जाता गप्पा करत होती सारख्या. आणि इथे आम्ही आमचं तिकीट धुंडत होतो, म्हणजे जागा धुंडत होतो. तर सापडली एकदाची. खूप म्हणजे लांब होती, कारण की म्हणजे सगळ्यात लास्ट आमची ऐन वेळेला झाले होतं तिकीट. यामुळं सगळ्यात लास्टच म्हणजे तिकीट भेटलेलं होतं आम्हाला आणि जागासुद्धा बसण्याची. आणि सगळ्यात म्हणजे माझी फेवरेट म्हणजे विंडो साईडला भेटलेलं होतं मला तिकीट. आणि एका साईडला म्हणजे 3-3 बाजू असतात, म्हणजे 3-3 खुर्च्या असतात. तर आरूचं सुद्धा तिकीट लागलेलं होतं, कारण की 2 वर्षापर्यंतच फ्री असतं. 2 वर्षानंतर म्हणजे तिकीट लागतंच, काढावंच लागतं विमानाला, असं लहान मुलांनासुद्धा. तर आरूलासुद्धा लागलेलं होतं तिकीट काढायला पैसे. त्यामुळं आमच्या तिघांचे 3 सीट होते आणि रात्रीचा प्रवास होता. तसं तरी एक मधलं सीट होतं, पण ते आमचं नव्हतं, ते दुसऱ्या व्यक्तीचं होतं एका. पण फौजी बोलले की ॲडजस्ट करून घेऊ, आपण विचारून पाहू की जमलंच तर ते बसतील का म्हणजे आरूच्या सीटवर, म्हणजे आपण एका लाईनीत तिघं बसतो. आणि आरूसुद्धा म्हणजे घडीत पप्पाकडं घडीत मम्मीकडं अशी करत असते. यामुळं आमच्या रस्त्यात म्हणजे हाल पण नाही होणार, सारखं उठबस पण नाही व्हायची. तर त्या व्यक्तीला म्हणजे समोरच्या विचारून पाहिलं आल्यावर, आणि खूप छान होते ते पण, म्हणजे ऐकलं त्यांनी पण आणि घेतलं ॲडजस्ट करून. मग त्या आरूच्या सीटवर बसले पुढं जाऊन. खूप लांब सीट होती तिची, एकदम पुढं आणि आमच्या दोघांच्या मागं. तर मग ते बसले तिथे ॲडजस्ट करून. आणि इथे आता म्हणजे आमची आणि लगेजची सुद्धा चेकिंग वगैरे सगळं काही झालं आणि आम्ही आमच्या सीटवर बसून घेतलं होतं. आणि त्या आरूचं हे मध्ये सीट होतं, पण तिथं काही बसतच नव्हती तिथे. आणि म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे ती इतकी त्रासली होती ना, की त्रास झाला होता तिला प्रवासाने, कारण की दिल्लीमध्ये आम्ही रात्री 5 ते 6 घंटे रात्रीचे काटले होते तिथे. आणि तिला खूप झोप आली होती आता, कारण की सकाळी खूप लवकर उठून बसली होती. आणि जेवणाचं पण सुद्धा आता काय अजून तिने जेवण पण केलेलं नव्हतं, नुसता चहा घेतला होता. आणि चहा पण एवढं काही पित नाही आरू. मग काय केलं ताईंनी तिला म्हणजे सोबत डाळ भात दिला होता असा, तर तोच तिने थोडा खाल्लेला होता, त्यावर काही खाल्लं पण नव्हतं. आणि असंच आमचा प्रवास सुरू झाला होता.
तर पाहू शकता तुम्ही आता नाईटचा व्ह्यू आहे. म्हणजे आमची रात्रीची फ्लाईट होती ना, यामुळं नाईटचा व्ह्यू आहे. आणि म्हणजे एकदा फ्लाईट म्हणजे वरती गेली म्हणजे ना, तर खालचा व्ह्यू इतका छान दिसत होता का त्यात काही विषयच नाही आहे. इतका म्हणजे इतका सुंदर दिसत होतं, कारण की आता ही फर्स्ट टाईम नाही आहे बसायची विमानात, तसं ही सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम राजस्थानला होतं तर त्यावेळी एकदा आलो होतो पुण्यापर्यंतच. पण त्यावेळी दिवसाची फ्लाईट होती आमची, यामुळं दिवसा काही एवढं खास वाटत नाही. पण रात्रीच्याला इतका छान व्ह्यू दिसतो खाली का त्यात काही विषयच नाही. आणि त्यात 26 जानेवारी होती त्याच दिवशी, यामुळं इतका छान व्ह्यू होता आणि संपूर्ण सगळीकडे लाईटिंग केलेली होती. यामुळं खूप छान असं दिसत होतं खाली सगळीकडे एकदम लाईटिंग आणि खूप छान वाटत होते ते पाहिल्यावर सुद्धा. आरू तर काय पाहायला नव्हती, ती झोपलेलीच होती रात्रभर संपूर्ण फ्लाईटमध्ये. आणि हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे तिथे उतरलो होतो, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा आहे, दिल्लीमध्ये उतरलो तेव्हाचा. तर तेव्हा म्हणजे 4 ते 5 घंटे आम्ही एअरपोर्टवर म्हणजे थांबलो होतो. तिथे वेट केला, कारण की सकाळची फ्लाईट होती ती 9:30ची, तिथून म्हणजे डायरेक्ट दिमापूरला. मग तिथेच वाट पाहत बसलो होतो 2-3 घंटे, झोपलोत पण. आणि म्हणजे झोपायलासुद्धा एक म्हणजे आरू लहान असल्यामुळं प्रत्येक एअरपोर्टवर हे म्हणजे लहान मुलांसाठी एक सेपरेट रूम अशी असती. मग आरूने मी तिथेच बसून घेतलं होतं. मग तिथे तिला खायला वगैरे घातलं, सगळं काही केलं आणि झोपीसुद्धा लावलं तिथंच तिला. आणि मग सगळं काही आवरून ती सकाळी उठली. मग आम्ही पण फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता की म्हणजे आमच्या नंबरवर म्हणजे प्रत्येक नंबरवारे असतात की तिथून म्हणजे तुमची फ्लाईट आता जाणार असते. मग आमचा असा 33 नंबर होता. तर आम्ही सुद्धा तिथे येऊन बसलो होतो. आणि ह्यावेळी तर लवकरच येऊन बसलो, जवळजवळ 1.5 तास अगोदरच येऊन बसलो तिथे आम्ही. म्हटलं की कालच्यासारखं नको व्हायला, कारण की एकदा अनुभव आला का माणूस घाबरतच त्यापासून. असंच झालं होतं काही. म्हटलं पुन्हा आता फ्लाईट नको मिस व्हायला, म्हणून चला आपलं फौजी म्हटले की पहिल्यांदाच जाऊन आपण तिथे बसून घेऊ. कधी का लागाना फ्लाईट, अनाऊन्समेंट तर तशी होतच असती की आता म्हणजे सुरू झाली आहे बोर्डिंग. मग पुन्हा तिथून पुढे पण पुन्हा चेकिंग करूनच लावतात ते. इतक्या चेकिंग झाल्या होत्या की त्यात म्हणजे पहिल्यांदा पुण्यालासुद्धा झाली एकदा चेकिंग, ती पण खाली पहिल्यांदा बॅग्स वगैरे चेक केल्या आम्हालासुद्धा. नंतर पुन्हा वरती म्हणजे एअरपोर्टकडे जाण्यासाठी पुन्हा वरती तिथून पण सॅक, परत प्रत्येक लेडीजला, जेंट्सला आणि लहान मुलांनासुद्धा. आणि ते आरू कुठे का असाना, म्हणजे घरी असू नाही तर कुठे पण असो, आरूची काही मस्ती काही शांत होत नाही. ती इतकी आचपळ आहे का विषयच नाही आहे त्यात. तिची एअरपोर्टवर सुद्धा सारखी मस्ती चालूच होती. आणि इथे आता म्हणजे आम्ही सुद्धा नंबरला लागलो होतो, कारण की अनाऊन्समेंट झालेली होती फ्लाईटची. आणि इथे पाहू शकता तुम्ही आता म्हणजे मी जेवढा तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला होता तिथे सुद्धा. ते पण त्यांना नकळत व्हिडिओ घ्यावं लागतं, कारण की ते व्हिडिओ काय वगैरे घेऊन देत नाही तसं काही. आता इथे फौजींची चेकिंग चालू होती आणि आरूला इतकी मस्ती वाटत होती की ती पाहत होती आणि माझ्याकडे सुद्धा पाहत होती. तिचं दोन्हीकडे पण लक्ष होतं, म्हणजे मम्मी पण आहे का आणि पप्पा पण आहे का. तिला दोन्ही पण लागतात, एक नाही दोन्ही पण लागतात तिला सोबत. इथे फौजींची चेकिंग झाली आणि ते साईडला जाऊन उभे राहिले होते. आणि आरूला काही कळत नव्हतं मी इकडे म्हणजे मम्मीकडे येऊ का पप्पाकडे जाऊ. मग ती शेवटी गेली तिच्या पप्पाकडे तिकडे, कारण की इथे लेडीजसुद्धा लाईनीत लागलेल्या होत्या अलीकडं. म्हणजे मी जिथे उभे होते तिथे म्हणजे चेकिंगसाठीच. तिथे जसं चेक केलं जेंट्सला तसं लेडीजलासुद्धा इकडे चेक करतात. आणि मला इकडे चेक वगैरे केलं आणि मग सोडलं. आणि ह्या एअर होस्टेस म्हणजे प्रत्येकाचे वेलकम करायला तिथे उभेच असतात. आणि हा व्हिडिओ मला इतका घ्यायला जमला नाही, पण त्या आरूसंग गप्पा करत होत्या पाठीमागं हाय वगैरे करत होता. आरू पण त्यांना हाय वगैरे करत होती आणि चांगली मस्त गप्पा मारत होती त्यांच्यासंग, हाय हॅलो करत होती. आणि आता इथं आम्ही आमचं सीट ढूंढण्याचा प्रयत्न करत होतो. आणि रात्रीच्या फ्लाईटमध्ये सुद्धा आमचं सगळ्यात लास्टलाच होतं आणि आत्तासुद्धा या फ्लाईटमध्ये पण आमचं सगळ्यात लास्टलाच आहे असं वाटतंय मला. म्हणजे आमचं नंबर प्रत्येक नंबर असे लिहिलेले असतात तिथं. आणि मला वाटतं आमचा नंबर होता 27A, 27B आणि 27C असा काहीतरी नंबर होता एक वाटतंय मला. आणि यावेळी होते आमचे तिकीट, म्हणजे एकाच लाईनीत तिघांचे 3 सीट होते. त्यात काही म्हणजे काय आम्हाला ॲडजस्ट वगैरे करावं लागलं नाही इथं, ते झालं आमचं आपोआपच.
इथे आम्हाला तसेच सीट दिलेले होते. मग ते म्हणजे पहिल्यांदा पाहून घेतले कुठे काय आहे. आणि ह्यावेळी पण म्हणजे तिघांचं एक सीट असल्यामुळं विंडो सीट तर आपलीच होती. यामुळं खूप म्हणजे असं चांगलं व्ह्यू वगैरे पाहायला भेटतात. आता इथे सगळं आवरलं होतं म्हणजे आमचं सीट वगैरे कन्फर्म झाली होती. आणि मग आम्ही आता बसून घेतलं होतं आणि मी विंडो साईडलाच बसत असते. फौजींना माहिती मला तिथेच बसायला लागतं कायम, त्यामुळे ते म्हटले की तूच घे बसून तिथं. यामुळं कारण की बाहेरचा व्ह्यू म्हणजे दिवसाचा सुद्धा इतका म्हणजे वरती जेव्हा विमान जाईन त्यावेळी खूप छान दिसेल. यामुळं म्हटलं आता पाहावा आणि इथंच बसून घ्यावं पहिल्यांदा. आणि मग पाहू शकतात तुम्ही इथे हे दिल्ली एअरपोर्ट आहे. आणि खरंच म्हणजे फौजींनीच सांगितलं होतं असं मला की दिल्ली एअरपोर्ट म्हणजे खूप मोठं आहे. आणि मला असं वाटत पण नव्हतं खरंच म्हणजे इतकं हिंडावं लागेल तिथं का काय. पण खरंच इतका मोठा एअरपोर्ट आहे दिल्ली एअरपोर्ट, तर काही यात विषयच नाही. आणि म्हणजे इतकं फिरावं लागलं की म्हणजे आम्हाला पहिल्यांदा फ्लाईटने जिथे सोडलं तिथून तर म्हणजे जवळजवळ आम्ही 15-20 मिनटं फिरून म्हणजे मग आम्ही आमच्या कुठं जागेवर म्हणजे पोहोचलो होतो. आणि ते पण म्हणजे काही ठिकाणी लिफ्ट होत्या, काही ठिकाणी नव्हत्या. मग तिथूनच पायी यावं लागलं. आणि त्यात आरूसुद्धा रात्रीचा प्रवास असल्यामुळं झोपी गेलेली होती. मग मी काही तिला घेतलं कडेवर, म्हणजे कडेवर नाही असं झोपूनच घेतलं होतं. आणि मग माझ्यानंतर काही फौजी घ्यायचे, काही मी घ्यायची, असं करत म्हणजे कसं तरी ॲडजस्ट केलं. आणि मग आता दिल्लीतून म्हणजे इथून आता आमचा प्रवास सुरू होणार होता दिमापूरकडे. तर म्हणजे आता इथं सगळ्यात पहिल्यांदा फ्लाईट सुरू होण्या अगोदर म्हणजे इथे एअर होस्टेस असतात ह्या. तर त्या म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणजे देतात. ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरोप्लेनमध्येच सांगत असतात म्हणजे सुरू होण्या अगोदर की म्हणजे काय काय नाही, प्रत्येक माहिती देण्याचं काम, मास्क वगैरे लावण्याचं काम, किंवा सीट बेल्ट बांधा असं, किंवा म्हणजे अचानक आपत्कालीन स्थिती आल्यावर त्यामध्ये काय करणार आपण काय नाही, ते प्रत्येक असं म्हणजे सुझाव देत असतात सुद्धा. म्हणजे अजूनसुद्धा की म्हणजे मेन आपत्कालीन परिस्थिती आली तर दरवाजे कोणत्या साईडला आहेत काय ते सर्व काही त्यांनी एकदा सांगून घेतलं. आणि मला होईन तितका व्हिडिओसुद्धा मी काढला लपून त्यापासून. आणि त्या आरू काही गप्प अशी बसतच नव्हती, तिची सारखी मस्ती चालू होती. आता तिला म्हणजे तिची इतका प्रवास झाला होता का त्यात म्हणजे आता काय करणार ती, शेवटी लेकरूच आहे आणि चिडचिड होणारच ना तिची शेवट. तर खूप चिडचिड करत होती ती. आणि आता काही दिवसाचा प्रवास असल्यामुळं ती काही झोपली पण नाही, काहीच नाही. कारण की एकदम प्रखर उजेड असा दिसला का मग तिला जो काही झोप नाही येत, कळतं लगेच की आता दिवस आहे आणि जागं राहायचं आणि मस्ती करायची. हे चालू होतं तिचं विमानातसुद्धा. आणि ते आता धीरे धीरे करता म्हणजे आपलं विमान म्हणजे स्टार्ट झालं होतं. आणि मी विंडो साईडला त्यासाठीच बसलेली होते की मला असा संपूर्ण व्हिडिओ घ्यायचा होता. म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट जसं होईल विमान तसे एकदम वरती म्हणजे जंप घेईन असा व्हिडिओ मला एक घ्यायचा होता. यामुळं मी विंडो साईडलाच बसून होते. नंतर फौजीनं म्हटलं तुम्ही नंतर बसा, मी अगोदर बसते. आणि मग आरूसुद्धा काही झोपत नव्हती, मग कसं बस. आणि आता इथे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असं वाटतं मला की म्हणजे सुरुवातीला एकामागे एक असे विमान लाईनीत असतात ना, म्हणजे एक सलग नाही पण प्रत्येक एक अंतर ठेवून. आता आमच्याच मागे मागे म्हणजे पलीकडे पाहू शकतात तुम्ही अजून एक विमान म्हणजे इकडं टर्निंगला येत होतं. आपले विमान जेव्हा उडी घेईल त्यावेळी ते सुद्धा मागून येऊन म्हणजे त्या दिशेनेच जंप घेतं. असंच आमच्या पुढेसुद्धा होते एक. मग त्याने जंप घेतली, मी लक्षच देऊन होते असं. मग त्याने जंप घेतल्यावर आपल्या विमानाने पाहू शकता तुम्ही म्हणजे एक स्पीड घ्यायला लागलो होतं भरपूर अशी, म्हणजे इतकी स्पीड घेतं ना आणि मग इथून जंप करतं वरती. तर म्हणजे ते स्पीड जेव्हा म्हणजे वाढतो ना विमानाचा तेव्हा आपली हार्टबीटसुद्धा वाढत असती. यामुळं मी तर म्हणजे आपला नुसता मोबाईल तिथं धरला होता आणि खाली एकदम तोंड खाली म्हणजे ठेवूनच ते एकदम घाबरत धरून बसले होते खुर्चीला. पाहू शकतात तुम्ही आता किती मस्त म्हणजे खालून एकदम वरती जंप घेतलेली आहे विमानाने. इतकं म्हणजे इतकं व्हायब्रेट होतं ना ते, तर काही सांगूच शकत नाही त्यावेळी. म्हणजे फर्स्ट टाईम जर बसलेला असेल ना तर म्हणजे खूप पोटात खालीवर खालीवर व्हायला लागतं म्हणजे आपल्या. आणि हे एकदम असं उंचीवर जाईपर्यंत तसंच वाटतं माणसाला, म्हणजे खाली असतं ना त्यामुळं जरा भीती वाटते. आणि सेकंड टाईम असूनसुद्धा मला इतकी भीती वाटली होती ना म्हणजे वरती जाताना, तर काय वाटतं त्यात काही विषयच नाही. आणि आरू
म्हणजे आरून इथं झोपून घेतलं होतं. यामुळं तिला तर काही वाटलं नाही. तरी पण तिथं म्हणजे येता जाता त्या म्हणजे मुली सांगत असतात की म्हणजे लहान बाळाला होईन तितकं म्हणजे कान वगैरे दाबून ठेवा आणि तोंडात पण असं काही गोड पदार्थ वगैरे त्यांच्या देऊन ठेवत जा. अशी म्हणजे त्या आपल्याला माहिती देत असतात येता जाता. पण आरू तर काय अजून झोपूनच घेतलं होतं आणि पहिल्यांदासुद्धा ती झोपलेली नव्हती अशी म्हणजे विमानात बसली होती तेव्हा पण. पण तेव्हा पण तिला असा काही एवढा त्रास झाला नव्हता, काहीच नाही. ती मस्त अशी एन्जॉय करत तिचा म्हणजे प्रवास तिने पूर्ण केला होता विमानातला. तर असा मस्त विमानातला व्ह्यू पाहत आणि मस्त एन्जॉय करत म्हणजे असं काही म्हणजे थोडंफार जेवणसुद्धा करून घेतलं तिथेच लगेच. म्हणजे विमानातलं काही घेतलं नाहीत आपण, कारण की मी सोबत तर आणलंच होतं तसं थोडंफार ताईंनी दिलं होतं ते. तर फौजींनी मी तेच खाऊन घेतलं आणि म्हटलं आता उतरल्यावर तिथे मग तिथून पुढं 10-15 मिनिटांनी म्हणजे गाडी करून म्हणजे आपण आपल्या ठिकाणावर पोहोचू तिथे. आणि तिथून पुढे पण म्हणजे किती घाई राहते, कारण की गेल्यावर एकदा रूम आवर, हे कर ते कर, आपलं लगेज सोड. यामुळं म्हटलं आता इथं जेवण होईल. मग तिथेच विमानात थोडंसं खाऊन घेतलं त्यातली त्यात. आणि म्हणजे त्यातली त्यात खाऊन पण घेतलं आणि आरूलासुद्धा थोडंफार खायला घालून घेतलं. म्हटलं उतारल्यावर पुन्हा आपले हाल व्हायला नको. मग तसं तर तिथे गेल्या होत्या ताई जेवण करून ठेवणार होत्या, पण थोडंफार काय होतं ते खाऊन घेतलं डाळ भात आम्ही तिघांनीसुद्धा. असाच आमचा विमानातला प्रवास मस्त असा म्हणजे खूप छान असा प्रकारे पूर्ण झाला. आणि इथून पुढचा म्हणजे विमानातून जेव्हा उतरणार तिथून पुढचे व्हिडिओ काय मला म्हणजे पूर्ण घ्यायला जमलेच नाही, कारण की ऑलरेडी बॅटरी म्हणजे माझी डाऊन झालेली होती मोबाईलची आणि आता संपणारसुद्धा होती, म्हणजे विमानातच संपलीसुद्धा होती. कारण की तिथे काही चार्जिंग वगैरे लावायला जागा नव्हती. यामुळं आता जेव्हा क्वार्टरवर पोहोचू तेव्हाच तिथे म्हणजे मोबाईल मी चार्ज करेन आणि तिथून पुढचे व्हिडिओ म्हणजे व्लॉग आपलं शूट करेन. आणि नक्कीच मी तुमच्यासोबत तिथून पुढचे व्लॉगसुद्धा शेअर करेन. म्हणजे आपल्याला क्वार्टर कशी काय भेटलेली आहे आणि मी तिथे म्हणजे आपली कसं काय म्हणजे सगळं काही सेट वगैरे करणार आहे सामान गावाकडून नेलेलं, किंवा तिथेसुद्धा आपलं जे पहिल्यांदा होते लावून दिलेलं मी राजस्थानवरून 2 पेट्या भरून होतं सामान, ते सुद्धा कसं काय तिथे सेटअप वगैरे करेन ते सुद्धा शेअर करेन मी तुमच्यासोबत. तर सगळ्यात मेन म्हणजे तिथलं वातावरण सूट व्हायला पाहिजे आपल्याला, म्हणजे काही त्रास होणार नाही. म्हणजेच आपल्याला नाही तर म्हणजे आरूला तरी सूट झालं पाहिजे, काही दुखणं वगैरे नाही आलं पाहिजे, म्हणजे काही टेन्शन नाही राहायचं मला. तर मी नक्की शेअर करेन इथून पुढचे सुद्धा म्हणजे व्लॉग तुमच्यासोबत. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.